नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मग यूट्यूब चॅनल. तर मी तुम्हाला 2-3 साड्यांचं कलेक्शन दाखवणार, साड्यांचं. हां, तर ही साडी कशी वाटते तुम्ही मला सांगा. आणि ही कधी घातलेली कोमलनी, एकदा दोनदा घातलेली कोमलला भारी वाटायची. तर खरंच सांगा मी कशी वाटते. तिचं ब्लाऊज तिनं ब्लॅक घातलं होतं. साडी चांगली वाटते तुला, हां, पण ते ब्लाऊज ना बरोबर वाटत नाही. अय्या का बरं? ते मुरुम कलरचं नाही तर मग येलो कलरचं पिवळं पाहिजे होतं असं. अच्छा, पिवळं येल्लो कसं काय भारी दिसतं? मग येल्लो भारीच मुरुम दिसतं. कलरचं असं. हां, मुरुम कलर मुरुम. मुरुम हा मुरुम कलर. मुरुम मरून 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 मुरुम मुरुम काय लावले? मुरून मुरुम काय लावले तुम्ही? मुरून का मरण म्हणते मुरूनच ना. काय अरे हा तसं त्याच्याबद्दल दिले हुशार आहे. आता कसं काय झालं? मला एडिट करतात. माझं तुला कळायला पाहिजे ना, तू हे ब्लाऊज कसं घातलाय तेव्हा. मी घातलं का बरं? छान वाटत, चांगलं वाटतंय. तर माझी साडी मी खूप दिवसानंतर घातली, कशी वाटते नक्की सांगा बघा. आणि ब्लाऊजचा पप्पाने पहिल्याच मूड माझा हे करून टाकला. मूड म्हणजे ते हा, शोभत का ते- त्याच्यावर. ते ब्लॅक घातलं असतं तर नसतं मला बरं वाटलं. हा ब्लॅक तर घाललं पण. नको, आता मला ब्लॅकचा कंटाळा आलाय. बघा कशी वाटते, दाखवू तुम्हाला. दोन तुझे तीन केस साड्या जरा आहेत. हा? ते कमेंट आली तुला एक. हा, काय केस मोकळे सोडले तर कसं होईल. काय होईल, कसं होईल? म्हणजे केस मोकळे सोडलेले आवडत तुला. आवडते मला. हा अच्छा, अशी होती काय? हा कशी आवडतात का तुला. आवडते मला? हा. अच्छा, मला काय आवडते? आवडत तशीच होती का बरोबर? कशी होती? म्हणजे केस तशी नव्हती, कमेंट अशी होती. हा खरंच मम्मी केसवर बांधत जा, सोडल्यावर बरे नाही वाटत. हा, अशी अशी comment अशी, हा. होती. ते उलट बोलायला लागलं मला. उलट नाही तुला तुला कळायला पाहिजे त्यासाठी सांगतो. अच्छा, तर तसं काही नाही, माहिती आहे मला. पण मग नाही बरे वाटत खरंच. पण मग आता काय करणार, पहिल्यापासून सोडायची सवय. जाऊ दे, आता वाढतील थोड्या टायमाने, थोड्या दिवसांनी. थोड्या काही दिवसांनी tension वाढ नाही. थोड्या टायमाने नाही वाढत. थोड्या टायमात नाही, थोड्या दिवसांनी हा. वाढतील. तर माझी साडी सांगा, मी अजून एक साडी दाखवते तुम्हाला घालून, कशी वाटते. हं? साडी छान आहे वाटते. अजून एक दोन बरं जाऊ द्या, काही नाही. ब्लाऊज नाही तसं तर मी काय करणार. आता गाणं बोलू ना. आणि याच पत्र ते पत्र म्हणतो ते खालचं ते कापून त्याचं ब्लाऊज नाही देतात नाही ना. नाही, चांगलं नाही वाटणार. हे चांगलंच वाटतंय मला, तर वाटतंय चांगलं वाटतंय. ते कमेंट करून सांगतील मला कसं काय वाटतंय ते. हा. नाही तर मी दुसरं हे करेल, ब्लाऊज वेअर करून बघेल कुठलं चांगलं वाटतंय. हां, अजून एक ब्लाऊज घालून बघते कुठलं चांगलं वाटतंय. मला तुम्ही सांगा की कुठलं चांगलं वाटतंय म्हणून. चला दुसरी साडी बघते. दुसरी साडी खारी कालच्या रात्रीची एक भाकर आहे. काय? रात्रीची भाकर आहे नी. मी खाई नाही संध्याकाळी. हा? मी खाई संध्याकाळी ती. कोण? मी खाई. ही रात्रीची? हा तुम्ही काय करू? बाजरीची भाकर ती. नाही, मी अहो काल बनवलेले आहेत मी. 5 भाकरी बनवल्या, पण एवढे खाल्ले नाही, एक उरले. तर ही आता गाईला घ्यावं लागेल, माहिती का तुम्हाला? म्हटलं गाईला घ्यावं लागेल कशात तरी. असं हे करू नका. मग काट टाक हा? द्यायला दे. गाईला देते. तो चहा उकळा पाय. चहा उकळा. हा, चला. ही खारी पण टाकते. खारी उघडीच होती. तो चहा ठेवला का तू. हा? तो ठेवला. मग काय करू? तुम्हाला मला सांगायचं होतं ना. आवाज देत होते तुम्ही, आवाजच ऐकला नाही. ब्लाऊज बदल, मी साडी बदलली दुसरी. थांबा, मला दाखवायचं होतं साडी बदललेली. तर ते पण मला चहाची थोडी तलब आली. मी म्हटलं चला चहा. बंद करतो लय हा, मला वाटलं थोडंसं चहा पिते, थोडंसं डोकं ठेवायला. आणि मग असतं 2-3 साड्या घालून दाखवते. ही कशी सांगा तुम्ही मला. ती तर कुठे दाखवते ही तिकडे दाखवते ना. हा, आता बघितली. आता तिकडे दाखवते. थांबा, साडी चहा पिण्यासाठी आलेली. हे माझं काय इकडचं गाईला ना, मग मला ध्यानच राहते बा गाईला घ्यायला. त्याच्यामुळे मी हे सगळं करते तुमच्यासाठी. आताच घेते भाकरी, नाही तर मग मला थोड्या टायमाने चाय गिर गया थोडासा. आई देवा, ही गाणी अशी ना, असंच होते. मग जरा चहापत्ती माझ्याकडून जास्तच पडली हो, लईच जास्त पडली. जास्त पडली. हा नाही काय, नुसतं काळा झालाय बा. काळाने हा ना, इतका झाला. प्युअर चहा झाला तो. प्युअर चहा इतका नको ना, प्युअर तुमच्यासारखाच झाला. एवढं नाही चालत मला. तर आता एक घोट प्यायचा आहे. हे बघा तुम्हाला टाकते सगळं. म्हटलं एक घोट प्यायचा नावाला मला. चल बस चल. ऑफिसला पण जायचे. जेवढ्या साड्या बदलल्या तेवढ्या बदलते थोड्या टायमापर्यंत. बघा तुम्ही किट्टू दादा बसलाय, हे करतोय. ड्रॅगन फ्रूट कापून दिलं या तुम्ही. तर काही ही साडी बघा कशी वाटते. हा? कशी वाटते नक्कीच सांगा. तसं आता काय हे नाही केलं. ब्लाऊज असं वाटतंय ते तसं. ब्लाऊज बरी आहे. आता चांगलं आहे ना. हा. मग तुमसे बना
बचपन सलोना, तुम मुझसे जुदा न होना, कभी मुझसे खफा न होना. कसं वाटतंय नक्की सांगा ताई सगळं. आता अजून 1-2 साड्या दाखवते तुम्हाला. हां, चांगल्या फॅन्सीच दाखवते. कुठली आवडली तुम्हाला सांगा. ब्लाऊज बी कुठलं काय मॅच वगैरे मिसमॅच काय कसं घालायचं काय करायचं तुम्ही नक्की सांगा. नऊवारीचं पण मी कलेक्शन करू का. नऊवारी पण माझ्याकडे 2-4 ते पण सांगा मग. तर नऊवारीचं सांगितलं मस्त ना गीत घालून मी आंबाडा बांधून वगैरे तुम्ही करा कलेक्शन. चला आता मायरा दवाखान्यातून आली. दवाखान्यात गेले ते 2 जण. ते हे पण झालं तिथे 2दा घोळाना फुटला ना तिच्यावर. जास्त खाते नाही मी त्या म्हटलं त्या ब्लड तुम्ही पण सांगा त्या ब्लडच्या गोळ्या खाऊ नको. ब्लड वाढायच्या गोळ्या दिलेल्या आहेत ना मी त्या खाऊ नको. रक्तवाढीच्या. हा. आणि जे 2 होते ना, फक्त एकच टॅबलेट खाल्ली. हा मग मी त्याच्यामुळे सोडून सोडले द्या. तिला की त्या खाऊ नको ते ओव्हरलोड झालं तसं होतं असं. आपण तरी म्हटलं बाई डॉक्टरकडे जा आणि हे करून या. बरं झालं डॉक्टरकडे गेले. हा मग त्या मग डॉक्टर डॉक्टरकडे गेलो आता. हा मग त्या डॉक्टरकडे गेले आणि तिच्या आईचं चाललंय की तिकडे ये डिलिव्हरीला. आणि आईचं आता म्हणजे मला म्हणते तू पहिलेच म्हणत होती 7व्या महिन्यात. हा नाही ना आता पण म्हणते. आता काय नाही बघ 9व्या महिन्यात जाऊ शकतंय पण असं काही नाही. पण नको तिकडे काही इकडे मोठे मोठे दवाखाने आहेत. तिकडे थोडे एवढे मोठे मोठे दवाखाने आहेत. तशी म्हणली म्हणजे आमच्याकडे पण लेमडा हा, कसं बोललं की आमच्याकडे लय मोठे मोठे दवाखाने आहेत. मला आपण लेमडा दाखवते आमच्याकडे पण दाखवते. लय मोठे मोठे पण असं नाही ना इकडे हे बघ मुंबई इथं मोठे मोठे दवाखाने आहेत. नाही इकडे पण आहे आता नाही जमत. पण आपल्याला प्रवासात कसं होईल आता गाडी तर मी पण आले सोडायला भाऊ मी गाडी असो काही असो. गाडी असो मग होतच नाही. तुला मला ना मी येतच नाही आता. मग बरं तुला सोडायला जी गाडी देते तिच्या आईचं तुला. म्हणणं असं आहे इकडे शिजर करते तिकडे शिजर नाही हा, करत. असं आहे तर. असं आहे बाकीचं काही नाही. पण असं काही नाही इकडे बघ प्रायव्हेट मध्ये शिजरच करते. हा. हा गव्हर्नमेंटला केलं का तिथं सरकारी मध्ये फक्त हे काय नॉर्मलच Normal delivery. आणि याच्या आपल्या शिजरलाच घेतात डायरेक्ट. आता आमच्या शिमरनचं पाहिजे इकडे पण नाव टाकलंय मावशीच्या पोरीचं. गव्हर्नमेंटलाही टाकलंय आणि प्रायव्हेट मध्ये टाकलंय. मावशी काय मला म्हणती बघू आपण जिकडे असेल तिकडे असं काही नाही. बघून ते हा. कसं झालं तर. हा आता मी पहिलं शिमरनच्या जाईन ना डिलिव्हरीला हा. तुझ्या मी नंतर पण आहे. हा. येईन. ए, तिला कारण त्यांची लवकर आहे. त्याला फक्त झालंय इकडे शिजर करतात म्हणून टेन्शन आहे बाकीचं काही नाही. कारण तिच्या बहिणीचे प्रायव्हेट मध्येच झालेत पण नॉर्मल झाले. नॉर्मल झाले दोन्ही हा. पण. हा, असं असं आहे. शिंदेचं हॉस्पिटल आहे दोन्ही पण नॉर्मल झाले. हा म्हणून त्यांचं चाललंय की तिथं नॉर्मल होतं इकडे सिझर होतं. एक पण शिजर नाही झाला गावात इथं. गावातच नाही. कोण गावात आमची एक पण शिजर नाही. हा म्हणजे यांच्या गावातच नाही आता आपण इकडे काहीच करू शकत नाही बा. नाही, आम्ही आपण प्रायव्हेट मध्ये गेलं सिझर झालं तर आम्हाला काय ओरडू नका गेलं कारण की तिला आमच्या हातात पोरगी परत नाही. ठेवायची त्यांना हे होतं ना कमजोर माणूस. पण ते आमच्या हातात नाही. इकडे डॉक्टर तेच करतात. डॉक्टर लयच घेत माहितीये काही ना काही कारण सांगतात आणि लगेच हे करतात. त्यात मला घाबरून नाही दिलं का उलट झालं हा मग मी तुला त्या दिवशी नाही का बोलले काहीच नाही होत. मी तुला काय बोलले म्हणे सरळ होत मी आपोआप सरळ होते. माय मला सांगायची म्हणून मला माहिती आहे ना फिरतंय ना लेकरू जेव्हा त्याला सरळ व्हायचे परत सरळ होते. त्याने तेवढ्यातच घाबरून दिलं. आपली हिंमत आहे. आपण घरी तर नाही आता एवढं काही हे नाही. फक्त हिंमत धरायची हिंमत सोडायची नाही. आपले हालचाल करत राहायचं आणि काहीच होत नाही. देवाचं घर पहिल्या कशा राजकुमाऱ्या होत्या त्या पण घरी व्हायच्या म्हणजे त्याला दाय असायच्या पण दाईमा त्या लय हुशार होत्या डॉक्टर सारख्याच हुशार. मला पण करायचं दिलं. माझी माय डिलिव्हरी करायची. माझ्या तिन्ही डिलिव्हरी माझ्या माईनेच केल्या तर नाही दोन्ही पण भाऊची आणि गबलीची. आणि मी तिकडे झाली याला कोमल पैठणला झाली कारण की मी चालली होती माहेरी. हा. तिकडे म्हणजे माझे वडील तिकडे होते ना गावी राहायचे. माझे वडील गावी गेलते इकडनं भोरसूर रोडून. तिकडं हॉस्पिटलमध्ये झाली. आजारी होते माझे वडील तर म्हणून मी माझ्या वडिलांना भेटायचं आणि मग मी हॉस्पिटलला म्हणजे अर्धा रस्ताच माझं दुखायला लागलं. पुढे औरंगाबादला मग कोणीच नसेल सोबत. कोणीच नाही. पप्पा होते फक्त आणि 2 पोरं. विशाला इतका पाऊस चालू आणि मग मी गेले. हा मग तिकडे ते म्हणता लांब याच्यापासून जालना औरंगाबाद पासून मग पैठण जवळ होतं अर्धा तास. तिथं सीझरला घाबरू राहिली. शिजरलाच घाबरल मला माहिती आहे पण मी त्याच्यावर काहीच करू शकत नाही. मी तर मला तेच म्हणते बाबा मग मी इकडे काही नाही म्हणून तू जायचं असतं तर जाय. हा मी म्हणते बाई मला भांडण नकोय जायचं तर जा पण इकडे शिजर करतात आपण त्याला काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे निर्णय तुम्ही घ्या. मी याच्यावर काहीच बोलू शकत नाही. बरोबर का? काय करायचं तर मग मी नाही तो बाई आता एवढ्याला. हा. आता कुठे येऊ नाही, नाही, आता आता तर मी सरळ खाली डायरेक्ट मग पायी कामात तुम्ही पाय हा, नाही. उचलून बसू शकत नाही. आता हे बघ 9वा महिना आता लागेल. 8वा काय 2-3 दिवसच बाकी आहे. आणि 9व्या मध्ये कसं आपल्या एवढा लांबचा प्रवास आहे का लहान माझं म्हणणं होतं लयच मग मी फोर्स करत असेल
तर आपण कोपरगावला एक मुक्काम केला असता, पण तरी पण नको, कारण की हा लयच लांब आहे. गाडीनं तर मस्त हा तर मम्मीला म्हणा हे बघा आहे तिकडं, पण तुम्ही या म्हणा नुसतं डिलिव्हरीला, इथं डॉक्टरला बोला शिजर करू नका. 8 दिवस पहिलेच बोलून घे मम्मीला. अशी डॉक्टर तुमच्याकडे इतकी भारी भारी असतात. तुम्ही आणते बरं. हा तुम्ही या म्हणा, तुम्ही बोला की बाई हे करू नका, शिजर करू नका नॉर्मलचा. आपण तर तसे सगळे बोलणार की आम्हाला शिजर नाही पाहिजे. आज पण तुम्ही विचारून आला, किती बोलत ते नाही ऐकत बरं. मग तुम्ही आज विचारून आले आम्ही सगळं सगळे चौकशी करून आले. हा त्या दिवशी विशालची एक मित्राची बायको डिलिव्हरी झाली, शिजरच शिजर करून हा टाकली. विशालन मी गेलेलो आणि ते चेक करायसाठी गेले होते हा चेक करायला आम्ही गेलो तर जातो. शिजरच. हा तर मंथली तसं हा मग असं आहे तिथं काय, आता ज्याचं त्याचं पण आपण काय करायचं बघू, देवावर हे करू, देवावर सोडू, जास्त करून तर आपण बघू. हा. मम्मीला म्हणा की आम्ही प्रयत्न करू याचेच नॉर्मलचे. नॉर्मल चेक हा ना आपण लवकर म्हणजे बघा नाही सांगितलं लवकर आपण दुखतोय तर पुढं चालून प्रॉब्लेम नकोय, नाही म्हणजे असं टेन्शन होतं ना. हा. जास्त दुखायला डॉक्टर म्हणतात लवकर नाही आणलं तर मग काय करायचं असं ना. ते मग पण आहे. त्याच्यामुळे लवकर जाणं पण गरजेचं आहे. हो आता आमच्या शिमरनताई पण ते हा ना त्याची आता नवरा हा होता. शिमरनचं ते अगोदर नवरा छान होता. आहे. ती तर म्हणते मला अजिबात शिजर करायचं नाही, ती म्हणते मला नॉर्मलच करायचं अशी. तिचं मला शिमरन बोलते माझ्या मत आहे मी नॉर्मलच व्हायला. कोण म्हणतं मग सिजर होऊ द्या म्हणून मनाने. कोणाला भीती पण हे वाटते. बघ ते देवावर असतंय असं आता डॉक्टर- काय नाही म्हणते सिजर जास्त ते विषय दिसत काय नाही एवढं काय नाही. एवढं काय पण ते चांगलं नसते ते scissor. चांगलं नसते. आता पहिलं होतं काही चांगलं नसते पण मम्मी आता- म्हणते एकदा सवय लागली ना तर हारलेक वेळ आता नाही होते तेवढं नव्हतं, पण हारलेकला सवय मम्मीचं म्हणणं आहे की लागली. 2च पोरं होतील मग शिजर केल्यावर. हारलेकराची सवय लागते म्हणजे सिजरची. तिला मम्मीचं असं म्हणणं आहे की 2च होतील मग शिजर केल्यावर. असं नॉर्मल असलं मग लयच मोठी घराची हिंमत झाली ना आता घरात. आता घरात 2 तर आपल्याला बस झाले अजून 1-2 पाहिजे. किती 3 लेकरं बस झाले. कारण आता की कोमल किट्टू ताईचं आहे परत एक. दादा किट्टू दादा हे बाळ आणि अजून एक उद्योग जे असेल ते काय 3 बस झाले आपल्याला, जास्त नको आहे. कारण की पोरगी झाली तर किट्टू दादाला बहीण होईल, पोरग झालं तर भाऊ पाहिजे एकमेकाला दोघांना. माहिती आहे? मुलगीच होईना आता. हा ना आम्हाला तर मुलगीच पाहिजे जास्त करून. जाऊ दे आम्ही लय बऱ्या बोलत हा ना. बोलत. पण आम्हाला खरंच मुलगी पाहिजे. आम्हाला मुलगीच एवढं होणार आहे. हा आम्हाला एवढी आम्हाला 2 पुरी पाहिजे, हा पण अजून एक पोरगी पाहिजे. आता पोरगी पाहिजे. आणि हा ना. पुरीचा जीव असतो माय बापामध्ये, पोरगी. आई बापाचा. जीव काय सगळ्याच असतो. नाही, असतो, पोरगं असतो. दाखवत पण नसतं. असतो जीव. पोरगं दाखवत पोरगं दाखवत नाही, नसतं. पोरगी दाखवती असं असतं. हा. हा तसं काय म्हणू नका. आणि मी 2 साड्या चेंज केल्या माहिती का, आता लय मोठ्या दाखवणार होते हे करून मस्त चालली झाली. बदलून दाखवणार होते. पण जाऊ दे आता मी जाते ऑफिसला. तर पोरला काहीतरी खाऊ घाल किती दादाला. कुठलाही ड्रॅगन फ्रूट खाल्ले त्यानं आणि त्याला थोडंसं काही केळी वगैरे खाऊ घाल. हा. हा? आणि थोडी चपाती वगैरे दे. बरं. हा अर्धी. चला आम्ही जाऊ आता. रोल लावून देतो चपाती, कारण ते ड्रॅगन फ्रूटच खाते. तर तुम्ही असं का बोलताय मला काही अगं तसं नाही. तू हे करतीस म्हणून मी काय केलं तुला नाही माहिती, तिच्या आईचा फोन येतो ना, हा तर तिच्या मनात असेल तिथं जाऊ दे तिला. मग मी नाही आणि इथं थांबू इथं थांबू दे. मग मी काय इकडे पण बोलते? विशाल खर्च करणार, इकडे पण विशाल खर्च मग करणार. माझ्यावर काय आणतात तुम्ही? मला तुझं नका- बरं नाही, सांगतो. बघा, असं नका बोलू बाई, मला भीती वाटते आधीच. नाही काही हा नाही. तुम्हाला तर एक तर कोणी काय नाही बोलत, मला लय हे करतात तसं सगळं नाही. करून मी चूर आहे बाबा. तिच्या हा. मनात असं तिकडं मला असं काय बोलू नका. माझं काहीच हे नाही तिची मम्मी इकडं नाही तर बहिणी ते तिची. काय येऊ का नाही येऊ, माझं जेवढं होईल तेवढं मी करेल ना, असं थोडं आहे. हा, मग तेच हा ना. मी बघेल ना एखादी बाई लावून हे करायला हा. माझ्याच्यानं नाही झालं तर. बरोबर. मग असं काय नाही, पण बाई मला टायमावर भेटली पाहिजे. टायमावर. पण तिच्या इच्छा आहे बघा, डिलिव्हरीचं तिची काम आहे. इच्छा, हा. हा तिला तिकडे आवडत असं तर ती जाईल, असं काही नाही. ती तर नाही म्हणती तिचं गाडीमध्ये, मन आता मी नाही. नाही. हा. आणि ती म्हणती मला गाडीत हे नाही, आता नको गाडीचं. नाही, परवाच मी हळूहळू- नाही कर, ती म्हणती परवाच नाही करू शकत मी आता. मग कशाला. हा मग ते- माझं काहीच म्हणणं नाही, माझ्या आणू नका नाही. तुम्ही, परत सांगते. तिच्या- हा, मला उगाच हे करा, जिकडं तिकडं मला सगळं नाही, करून मी नाही, चोर आहे. हा नाही, बळीचा बकरा मला नका बनवत जाऊ. हा बळीचा बकरा नाही, मी तिच्या मनात कधी असतं. बळीचा बकरी हर गोष्टीला बनते, तर मला हे करू नका. तिचं तुम्ही मनात म्हणतात ना, जाऊ दे तिकडं, मग असं मी होतं. कुठे रोखलंय का? मी काय म्हणते नको जाऊ. हा, जाऊ दे. हा मग असं तिला थांबव. काय आता भाजीला काय आणायचं मग? तुमचं तर भाजीचंच करते एवढं. काय आणायचं का? आणा तुम्ही आम्हाला एक भाजीला एक मार्केटला सांगतेच यावंच लागेल. काहीच भाजीला नाही का, फक्त काय आणलंय का बटाटे आणले, पोराच्या डब्याला पण बटाट्याची दिली सकाळी. अशा 4-5 भाज्या आणायच्या. तुम्हाला तसं अगं नाही ते ना. बटाटे- तुला तुम्ही खाली राहू का? शेपूची भाजी आणतोय, मेथीची भाजी कधी आणतोय. आणली त्या दिवशी एक दिवस काय धड भाजी आणली ती मागं हे मग इथं मेथीची भाजी तेच भेटते बरं. मग इथं काय बरं जसं पुढे जायचं, मग इथून काय घ्यायचं? थोडं तुम्हाला मला जेवण लागलं लागलेलं. आता चाललं मग तू. 4-5 दिवसाच्या भाजी घ्यावं लागते नाही एकदाच. तुमच्या आधी लागलं तर तेच तुम्ही सगळं हे करतात. भाजी आपण जास्त घेत नाही.
एकदाच घ्यायच्या 10 वेळेस उतरायचं काम नाही करायचं माझं. एकदाच म्हणजे त्या आहे हा, ना, तुम्ही एक एक खराब एक- होतं, खराब. नाही होत फ्रीज कशासाठी फ्रीज मग निवडून ठेवायचे असतं मी ते. सगळं निवडून ठेवून काहीतरी हे करू नका. जाऊ आता माझ्या आणि जर सडेल जर निघाले फ्रीज मध्ये मग मी नाही सडवत सांगतो निघायचं तुला. मग काय करायचं करा पण 4-5 आणावं लागते मी एक भाजी नाही तुम्हाला सगळी गडी उतरायसाठी तुम्ही तसे करता. तसं नाही, हा. सडेल जर भाजी आहे, मी लगेच दाखवून देतो. हा, दाखवा ना. हा. दाखवा मग. चालेल, ठीक आहे. चल मग आपण जाऊ मार्केटला. गाजर आणलं कॅप्सिकम आणलं. हा. काय दादा हे ना आणायचं कॅप्सिकम. शिमला हा. मिरची. हा. कांदा काय होतं माहिती आहे इंग्लिश मधून हा. कॅप्सिकम. ओनियन म्हणतात, ओनियन. अरे, काय इंग्लिश हे बघ, मध्ये? इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. तुम्ही कॅप्सिकम बोलले म्हणून तुम्ही कॅप्सिकम हे बघ, कॅप्सिकम हे. हे बघ दादा ऑनियन दादा माहित त्याला. गाणं कोणत्या मामाचं ते दादा घे रे घे रुपया लावलाय वाटा घ्यायची भाजी टाटा बोलायचं का टाटा? टाटा अरे दादा डोकं कसं मोठा. झालं केस केस कशी झालीत माझ्या बाळाची टाटा मोठा. हे बघा मस्त पत्ता गोबी आता ठेच्याच्या मिरच्या आणल्या हा त्याच्यात मध्ये बरं झालं. ठेचा कारण ठेवा एखादाच खराब होते एकदम. हा नाही थोडा थोडा. नाही तेवढा बरोबर वाटतो, त्या पिशव्या तेवढा बरोबर होतो चांगल्या आणल्या. मग. हा. तर चला आता सर्व भाजीपाला आणलाय पप्पा कोबी अशी का बरं आणली? लय भारी कोबी गेलेली नाही नाही हेच जड नाही असतं. पत्ताच नाही ते. नाही मग तसं तर चांगलं कसं गावठी हे काय? गेलं असतं का? गेलेली तेव्हा आहे. ते तसं उलट काय त्याच्यामध्ये गेलं असते. नाही. हा. माती लागेल त्याला, काहीच नाही, चांगली. त्याच्यामध्ये जास्त आहे उलट. हा आणि ती जर मोठं असलं तिचं गेलेलं असलं ते फायदा नाही ही गावठी वजन कमी हा. असतं त्याचं. म्हटलं ही गावठी नाही ते ही मोठं गावठी आहे. हे पाला असलेलीच घ्यायचं कधी नाहीतर नाही खायची ती तशी म्हटलं ही आता गावठी. डस्टबिन भरली पाहिजे, हा. डस्टबिन भरली पाहिजे, डस्टबिन. नाही नाही लेमन निघतं त्याच्यामध्ये. एवढं ते लय भारी नाही हा. अशीच खायला चांगली एवढी 30 रुपयाची माहिती का आणि त्या एवढ्या लय भेटतात वीसच्या त्या कशाला ते नको. तर चला आता मी हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा 9 वाजले आम्हाला दाखव एकदा हा ना. हा, काय होते? मार्केटला गेलो तर आम्ही तिकडून तसेच मार्केटला गेलो त्यांना पप्पा सांगून चालले गेलो ते तर. पप्पाला एकट्याला काय बरोबर आणलं नसतं एकच बरं झालं ना. दिवसात काय लय आणलं. लेट झाला असं. हा, लय लेट लेट तर झालं. लेट झालं असतं, पण मग ते पप्पा बरोबर रात्री काय 10 वाजले होते. हा मग आपल्या साडे 10 कधी वाजले. काही पण नको बोलू. 10 वाजले होते का घरी? ब्लॉग मध्ये कशी सांगते माहिती आहे? पाहिजे का? हा ना, 10 वाजले का तरी? 10 मग 10:30. थांब आता उद्यापासून टाइमच लावतो आता. कोणाची वाजली? मम्मी तुम्ही 8 वाजता पाठवली होती पप्पाला. हा. नाही. 10 वाजले होते मग लय भूक लागली सगळ्याला. मग- मग शॉर्टकट बिर्याणी बनवली. हा पप्पा लेट केलं थोडं चिकन आणायचं. लेट मग आता केलं. 9 वाजे आता तू काय चपाती बनवलं का भाकरी बनवली? नाही नाही चपाती आणि भाकरी कशी चपाती आहे आपल्या इथं पण काय भात टाकणार आता. ते बाय भात मग संध्याकाळी चपात्या आहे. आहेत ना तुमच्या पुरतं असल्यावर लय कंटाळा हो तुम्हाला. नाही नाही तुम्हाला करायचं नाही, मी करू शकते. नाही नाही काय नाही. बाजरीची काय नका भात चपात्या आहेत ना तर बस झाले पप्पा पुरते बाकी भात खातात तुम्ही कशाला याचा विचार करम भात करायचा? करम. तर ते एखादी भाकर करता येईल पप्पाला एवढं काय नाही भाकर आहे ना, नाही आहे तुम्हाला एखादी चपाती. करता येईल ना ताजी ताजी खा ना हे बघ हे पण आणलेत लिंबू आणलेत बरं हा. आता एका वरला चला, लिंबाला परत. हे आणलं. जा तर आम्ही हा ब्लॉग इथे चेक करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा